गहू काढायला 4 महिने लागतात गव्हाचं पीठ घ्यायला आणि त्यानंतर आपल्याला चपाती खायला मिळते। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ। नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। आजचा व्हिडिओ तुम्हाला फार उशिरा येतोय, थोडंसं काम होतं त्यामुळे मला व्हिडिओ एडिटिंगला वेळ मिळाला नाही। तर मी आज आहे ना टोमॅटोची भाजी बनवते। खरं तर ही आदल्या दिवशी बनवलेली भाजी आहे, पण मी शूट केलेली होती रेसिपी, तर म्हटलं चला तुम्हाला पण थोडंफार दाखवते। कारण बरेच जण टोमॅटोची ना पातळ भाजी नाही बनवत, भाजीमध्ये टोमॅटो वापरतो आपण किंवा टोमॅटो सूप बनवतो, पण आमच्याकडे ना पूर्वीपासून आई पण करायची, तर मी पण तशीच करते आणि सर्वांनाच आवडते। शेंगदाणे घालून चणा डाळ घालून पातळ टोमॅटोची भाजी मला पण खूप आवडते आणि माझ्यापेक्षा पूजाला जास्त आवडते। पूजाला आहे ना टोमॅटोची पातळ शेंगदाणे घातलेली भाजी आणि त्यामध्ये भरपूर चणा डाळ। तर चणा डाळ मी आधीच थोडीशी पाण्यामध्ये भिजत टाकलेली होती आणि एकदम सिंपल पद्धतीनेच बनवते। तर फोडणीला मी लसूण जिरं टाकलं, मोहरी टाकली आणि त्यामध्ये आपलं घरगुती लाल तिखट आणि हळद पावडर टाकली। लगेच टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले। टोमॅटोचं बी काही भाजीत घालत नाही कारण भाजी मग आंबट लागते। बी सर्व काढून टाकला आणि टोमॅटो स्वच्छ धुवून आता टाकला आहे। तर तेलामध्ये 5-1 मिनटं टोमॅटो चणा डाळ छान परतून घ्यायची। तुम्ही अशी भाजी करत असाल की नाही माहीत नाही मला, पण नक्की करून बघा, खूप भारी लागते। भातावर तर एकच नंबर लागते, चपाती किंवा भाकरीसोबत पण छान लागते। प्रत्येक भागामध्ये आपण भाजी वेगवेगळी प्रकारची बघत असतो। तर आमच्याकडे ज्या पण भाज्या होतात नाशिक भागामध्ये, तर त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शेंगदाण्याचा वापर असतो। बऱ्यापैकी मी आता शेंगदाण्याच्या भाज्या बनवणं बंदच केलेलं आहे। तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेले आणि त्यामध्ये आता मी कोथिंबीर टाकते। शेंगदाणे वाटत असताना कोथिंबीर टाकली ना तर अजून पण भाजीला छान मस्त चव येते। वरतून कोथिंबीर कापण्यापेक्षा भाजीला वाटणामध्ये कोथिंबीर टाकते मी कधी कधी, तर त्याची पण टेस्ट एक वेगळीच लागते। आता भाजीला आहे ना पाणी टाकलं, पाण्यामध्ये मी आता मीठ वगैरे टाकलं चवीनुसार आणि छान भाजीला थोडंफार शिजू देते। टोमॅटो शिजायला त्याचा फार वेळ लागत नाही आणि भाजीला थोडीशी उकळी आल्यानंतर मग मी यामध्ये हे शेंगदाण्याचं आणि कोथिंबीरचं वाटण टाकलं। भाजी तर खरंच खूप भारी झाली होती। पूजाला लगेच मी कॉल करून सांगितलं की तुझ्या आवडीची मस्त टोमॅटोची शेंगदाणे घालून पातळ भाजी बनवलेली आहे, घेऊन जा। कधी कधी ती आली की मग भाजी घेऊन जात असते। जवळच मुलगी जर राहत असली तर हा एक खूप फायदा आहे की मुलीला आईच्या हातचं खायला मिळतं। तर मी कधी कधी अशा भाज्या बनवल्या ना तर मग मी तिला सांगत असते, कारण त्यांच्या घरामध्ये ना अशी पातळ शेंगदाणे घालून भाजी नाही बनवत, तर ते मसाल्याच्या किंवा कांदा टोमॅटो खोबरं घातलेल्या भाज्या खातात। चला आता भाजी मस्त झालेली होती, टोमॅटो आहे ना शिजलेला होता आणि त्यातली चणा डाळ पण शिजली होती। मला पण भाजी बघून खूप भूक लागली। चपात्या पण केल्या मी आणि साधा भात केला। टोमॅटोची पातळ भाजी ना मला जास्त करून भातासोबत खायला खूप आवडते, म्हणून मी आज सकाळी सकाळी भात केला। नाहीतर मग आमच्याकडे ना फक्त रात्री भात केला जातो, पण एखादी भाजी जर अशी पातळ ग्रेव्हीची केली तर मग कधीतरी भात मी सकाळी पण करत असते। मस्त गरम गरम भात आणि त्यावरती छान गरम गरम ही टोमॅटोची पातळ भाजी, खूप भारी जेवण झालं आज माझं। तर मग नक्की करून बघा, तुमच्याकडे अशा प्रकारची भाजी बनते की नाही मला कमेंट करून सांगा। त्यानंतर दुसऱ्या दिवशी व्हिडिओ मी शूट करायला घेतला, तर आमच्या एरियामध्ये ना रस्ता छान असा डांबरीकरण करताय, रस्त्यावरती खडी पसरवताय, त्यासाठी मोठे मोठे ट्रक JCB आलेला होता आणि आमचा ट्रॅक्टरही आलेला आहे शेतातून। ट्रॅक्टर आमचा नाही आहे पण गहू आमचे आहे, तर मिस्टर गेले होते गहू आणायला आणि मग ते सर्व गहू आता घरामध्ये ठेवायचे। त्यासाठी मी सकाळपासून घरं साफ स्वच्छ करत होते, घरामध्ये जागा करत होते, इतका गहू आला। आपलं खरं कष्टाचं मेहनतीचं फळ, खरं सोनं आपलं हे गहू। तर गहू काढायला 4 महिने लागतात गव्हाचं पीठ घ्यायला आणि त्यानंतर आपल्याला चपाती खायला मिळते। तर हे सर्व काही गहू आता घरी आलेले आहे। जवळपास गहू काढून 4-5 दिवस झाले, पण गहू शेतामध्येच होते कारण ते काढल्यानंतर आहे ना उन्हामध्ये सुकवावे लागतात। नंतर मग ते साफ करायचे, मग घरी आणायचे। नंतर मग आम्ही ते विकून टाकतो, कारण इतका सर्व गहू काही आम्ही खात नाही, आम्हाला वर्षाला 2-3 पोते लागतात, पण मग बाकीचा आम्ही सर्व काही विकून टाकतो। आमचे जवळचे नातेवाईक वगैरे लोक घेतात गहू। तर ह्या वर्षी आम्ही भरपूर गहू केला आहे, जवळपास 50 पोत्याच्या आसपास आम्हाला गहू झालेला आहे। कारण या वर्षी आम्ही कांद्याचं पीक काही घेतलं नाही, कारण दरवर्षी कांद्याचं पीक घेऊन पण आम्हाला
खूप नुकसान होतं, त्याचे पैसेच होत नाही कांद्यामध्ये. म्हणून म्हटलं मिस्टरांना की गव्हाचंच आपण यावर्षी पीक घेऊ. गव्हाचं कसं असतं, गहू 2-3 महिने घरात ठेवला तरी तो खराब होत नाही, तसं कांद्यांचं नाही. कांदे खूप खराब होतात आणि खूप नुकसान होतं कांद्याचं. तर आता हा सर्व गहू आम्ही इथे ठेवलेला आहे, असा रचून ठेवलेला आहे, एकावर एक गोण्या ठेवलेला आहे. आणि अजून पण एवढा गहू शेतामध्ये आहे. आता ट्रॅक्टर पुन्हा गेलाय शेतामध्ये 1 ट्रॉली भरून, तर गोण्या घेऊन आला ट्रॅक्टर. परत आता 1 ट्रॉली भरून गहू आणायचा आहे. म्हणजे इतक्या सर्व गोण्या अजून आणायच्या आहे आणि घरात ठेवायच्या आहे. आता तुम्ही म्हणत आहे तुमचं घर इतकं छोटं, त्यात इतक्या गव्हाच्या गोण्या इथे ठेवलेल्या आहे, अजून पण भरपूर साहित्य घरामध्ये आहे. तर आता काय सांगणार, तुम्हाला ऍडजस्ट तर करावंच लागणार आहे. आता ह्या साईडला काही गव्हाच्या गोण्या ठेवेल मी मंदिरासमोर. मिस्टर बोले की इथे सोफा आहे तो काढून टाक. आता हा सोफा उचलून दुसरीकडे ठेवून मग इथे गोण्या ठेवू आम्ही. आणि हा गहू काही घरामध्ये ठेवायचा नाहीये, तो थोड्या दिवसात विकला जाईल, कारण गहू विकणार आहे आम्ही. पण आणल्या तर आपल्याला तो ठेवावा लागतो आपल्या घरामध्ये. आता बऱ्याच जणांनी गहू बुक केलेला आहे, तर ते त्यांचे गहू घेऊन जातील. जसं आईने, पूजाने, मोठ्या बहिणीने सर्वांनीच गहू बुक केलेला आहे. आधीच महिनाभर बुक असतात आमचे गहू. बरेच जण घेऊन जातात आणल्यानंतर. तर काही गोण्या आता ज्या शिल्लक राहतील त्या आम्ही विकून टाकू. आता बऱ्याच ताई म्हणतील की ताई आम्हाला गहू घ्यायचा आहे, काय भाव आहे. तर ज्या पण ताई सिन्नरमध्ये राहतात त्या घरी येऊन गहू घेऊन जाऊ शकतात. पण ज्या मुंबई, पुणे अशा लांब सिटीमध्ये राहतात ना, त्यांना काही गहू परवडायचा नाही, कारण आम्ही काही गहू कुरिअर करत नाही. तुम्हाला इथं येऊन गहू घेऊन जावा लागेल. आता गव्हाचे बाजारभाव तुम्हाला माहितीच आहे. जवळपास मुंबई, पुण्याला बघितलं, नाशिकला बघितलं तर 35च्या आसपास बाजारभाव आहे. पण आम्ही हा गहू आहे ना 30 रुपयाच्या भावामध्ये विकणार आहोत. गहू तर एक नंबर आहे आमचा, खूप छान आहे. पण मग आता ठेवायला जागा नाही, काय करणार. त्यामुळे म्हटलं चला आता गहू विकून टाकू आणि आपल्याला जितका लागतो तितकाच घरामध्ये ठेवू. तर जे पण जवळपास राहतात त्यांनी येऊन गहू घेऊन जाऊ शकता. आमचं घर बस स्टँड जवळच आहे. कोणालाही विचारलं तर तुम्हाला सांगतील. सिन्नर बस स्टँड जवळ जे पण राहतात त्यांना माहिती. तर चला, पूर्ण ॲड्रेस काय मी यूट्यूबमध्ये सांगू शकत नाही तुम्हाला. तर आता या गव्हाच्या गोण्या इथे एकावर एक अशा रचलेल्या आहे. आणि अजून पण वरती काही गोण्या टाकतील ते आल्यानंतर, आणि इकडच्या साईडला पण टाकतील. तर चला आता बाकीचं सर्व काही काम आवरून घेते मी. तर बघा, आजचाही व्हिडिओ स्किप न करता. बरं का दाजींकडून मला गहू भेटले. चला, वानोळा का? काही टेन्शन घेऊ नको. वानोळा आहे का? अख्खा सांगा दाजी जाणार आहे. तांदूळ किती हो अजून? तांदूळ नाहीये. गाडी लावू किती पाहतो. तर एक गोणी इथे मी सोडली तुम्हाला गहू दाखवण्यासाठी. तर हे बघा, अशा प्रकारे हा गहू आहे. एकदम असा सोन्यासारखा चमकतोय. आणि ह्या गव्हाची जात आहे श्रीराम. श्रीराम 111 मला मिस्टरांनी सांगितलं. तर खूप छान मस्त हा गहू आहे. सर्व गहू आता घरामध्ये आलेला आहे. आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते. इतकं ढगाळ वातावरण झालेलं आहे ना बाहेर, अजिबात ऊन नाही. म्हणजे 12पर्यंत ऊन होतं, पण आता तुम्ही बघशाल ना असं वाटतंय की पाऊसच येतो की काय. बरं झालं सर्व गहू एकदाचा घरात आलेला आहे. हे बघा, इतकं वातावरण असं ढगाळ ढगाळ झालेलं आहे. ढग बघा कसे दिसत आहे, आकाश कसं निळगार दिसतंय ना. वातावरण तर एकदम फ्रेश आहे. मला तर असं वातावरण खूप आवडतं. चला, किचनवर आहे ना खूप सारा पसारा काढून ठेवलेला होता मी मसाल्यांचा, तो आवरायचा आहे. तर हे बघा, मी ना मस्त हे वाट्यांमध्ये सर्व आपले मसाले काढून घेतले. तर तुम्ही बघू शकता, एकदम मस्त असे कलरफुल हे मसाले दिसत आहे. बघताच म्हणजे असं खूप छान वाटतं. तर आपले हे सर्व काही जे मसाले आहे पॅकेटमध्ये, तर मी सर्व हे काढून घेतले होते वाट्यांमध्ये. मला आहे ना रील शूट करायची होती. म्हटलं चला मिस्टर गहू आणता येईल तोपर्यंत आपण रील शूट करू. इंस्टाग्रामवर मी रील टाकली पण मसाल्यांची, कोणते कोणते मसाले आपल्याकडे ते सर्व काही मी इथे दाखवले. म्हणून मग हे सर्व काही काढलं मी. याचा प्रत्येक मसाल्याचा स्वाद वेगळा आहे, प्रत्येक मसाल्याचा रंग वेगळा आहे. तर हे बघा, गोडा मसाला इतका छान झालेला आहे. हा गोडा मसालासुद्धा, याचा स्मेल म्हणजे वास तर खूप भारी येतो आहे. तर हा मालवणी मसाला आहे, हे लाल तिखट आहे, हे धनेपूड आहे,
कांदा लसूण मसाला, हळद पावडर, काळा मसाला, हे सर्व टोटल आपले हे घरगुती मसाले खरंच चवीला अप्रतिम आहे आणि एकदम असे छान चांगले क्वालिटीचे बनवलेले. तर आता हे सर्व काय पॅकेट ठेवून देते, मसाले बरण्यांमध्ये भरते. अजून पण ज्यांना मसाले ऑर्डर करायचे त्यांनी स्क्रीनवरच्या नंबरवरती ऑर्डर द्या मसाल्यांची, येऊन जाईल तुम्हाला मसाले. आता वातावरण असं पावसाचं झालेलं आहे तर मिरच्या सुकवणं कठीण जातं, पण आम्ही ना सर्व मिरच्या सुकवून गोण्या भरून ठेवलेल्या आहे, म्हणजे जेणेकरून 12ही महिने आम्ही मसाला बनवून तुम्हाला फ्रेशमध्ये देऊ शकू. कारण वर्षभर आपल्याकडे मसाला बनला जातो. उन्हाळ्यामध्ये सर्वजण मसाला एकदम बनवतात, एकदम ठेवतात डब्यामध्ये, बरणीमध्ये. मग कालांतराने कधी कधी मसाला बुरकट बनतो किंवा मग मसाल्याची चव कमी होते. पण आपल्याकडे असं नाही. आपले मसाले तसे घेतले तर तुम्ही वर्षभरही ठेवा, तसेच राहतात. कारण ते इतके चांगल्या पद्धतीने बनवलेले असतात. स्वच्छता घेऊन त्याचं सर्व काही व्यवस्थित केल्यामुळे ते टिकतात. पण काही जण मिरचीचं देठ काढत नाही किंवा मसाले आणले की न भाजताच ते मसाले कुटायला नेतात, दळायला नेतात. मग हे मसाले असे टिकत नाही. पण आपल्याकडे तशी अजिबात नाही आहे. आपले हे सर्व मसाले खूप चांगल्या पद्धतीने बनवले जातात, म्हणून ते वर्ष काही 2 वर्षही तसेच राहतात. पण आपल्याकडे 12ही महिना मसाला मिळतो, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. मसाला संपला का दर महिन्याला तुम्ही मसाला ऑर्डर करू शकता. एकदम मसाला घेऊन ठेवायची गरज नाही तुम्हाला. चला, आता माझा आहे ना उपवास आहे आज सोमवारचा. मिस्टर पण सकाळचे उपाशी आहे, त्यांना पण भूक लागली असेल. आता मी त्यांच्यासाठी ना माझ्यासाठी दोघांसाठी मस्त साबुदाणा बटाटा पापड तळते. कारण सोमवार आहे तर मी साबुदाणा काही टाकला नाही, पण म्हटलं चला थोड्या चकली, वेपर्स, बटाटा पापड तळते. ढग पूर्ण असे काळेभोर दिसायला लागले. आता एकदम असं अंधारून आलेलं आहे वातावरण. ढग पण गडगड करताय. असं वाटतंय की खूप जोराचा पाऊस येणार आहे. आजचा व्हिडिओ इतकाच. इथेच व्हिडिओ संपवते. थेंब पडायला लागले. व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ बरेच वेळेस मी व्हिडिओ बोलते, पण ते काही गडबडीमध्ये व्हिडिओ ऐकायला येतं. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. उद्या पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि छान असा मस्त पाऊस पडायला लागलेला आहे. थेंब जोरात येतो की काय.